नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इडली डोसा म्हटलं की सांबार लागतोच. तर तोच सांबार आज आपण अगदी परफेक्ट पद्धतीने बनवणार आहोत, तेही जबरदस्त चवीचा आणि एकदम हॉटेल स्टाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी या ठिकाणी मी वांग, बटाटा, गाजर, टमाटा, फरसबी, दुधी हे कापून घेतले. त्यासोबत शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. तूर डाळ साधारणतः 1 तास भिजवून घेतलेली आहे. आता या ठिकाणी मी सगळ्या भाज्या कुकरमध्ये घातलेल्या आहेत. त्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता या ठिकाणी मी पावभाजी मसाला घालत आहे. आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पाणी फक्त तूर डाळ भिजवली तेच पाणी घातलेलं आहे. आता कुकर लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यात मिरच्या घातल्यात, लसणाच्या पाकळ्या घातल्यात, कोथिंबीर घातलं आहे आणि थोडं पाणी घातलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता आपली चटणीची पेस्ट तयार झाली. या ठिकाणी कढईमध्ये मी तेल घालून घेतलं. यात मी जिरं घातलं आहे, मोहरी घातली आहे, कढीपत्त्याची पानं घातली आहेत, आणि यांना छान तडतडू दिलं आहे. आता हे तडतडून झाले की आता यात मी हिंग घालत आहे. आता बघा, आपली फोडणी तयार झालेली आहे. आता हिला आपण आपल्या मेन चटणीच्या मिश्रणात घालून घेणार आहोत आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात आपण थोडा लिंबू पिळणार आहोत. लिंबू चटणीची टेस्ट एनहान्स करायला मदत करतो आणि छान फ्लेवर येतो चटणीला. आता या ठिकाणी मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. यांना छान बारीक करून घ्यायचे पेस्ट. या ठिकाणी आपला सांबार बाकीच्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता यात मी शेवग्याच्या शेंगा घालत आहे. आता मैत्रिणींनो, सांबाराला फोडणी देऊया. या ठिकाणी मी कढई घेतली आहे, तेल गरम केलं आहे, त्यात मोहरी घातली. आता मी त्यात मेथी घातली आहे आणि 1 चमचा मी यात उडीद डाळ घातली आहे. मिरच्या घातलेल्या आहेत आणि जिरं घातलेलं आहे. सोबत कढीपत्ता घालून घेतला आहे. मैत्रिणींनो, ह्या फोडणीमध्ये तुम्हाला मी सांगते, तुम्ही हिरव्या मिरच्या ज्या ठिकाणी मी घातल्या त्या ठिकाणी तुम्ही सुकी लाल मिरची घालू शकता. या ठिकाणी मी लसणाची पेस्ट घातलेली आहे. ही पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घाला, चव चांगली येते. आता यात मी हिंग घालून घेतलं आहे. तर यात मी मेथी आणि उडीद डाळ घातली होती. तर मैत्रिणींनो, मी सांगते तुम्ही देखील घाला, कारण चव खूप छान लागते. या ठिकाणी मी सांबार मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण आपलं कुकरला जे आपण शिजवायला घातलेलं ते आपण भाज्या घालून घेणार आहोत आणि त्यात आपण पाणी घालून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी कुकरमध्ये ज्या पाण्यात मी भाज्या शिजवल्या तेच पाणी वापरलेलं आहे. आणि यात मी थोडा गूळ घालून घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता. जर तुम्हाला सांबार गोड करायचा असेल तर तुम्ही गोड करू शकता. आणि चिंचेचं पाणी घातलेलं आहे या ठिकाणी.
आणि या ठिकाणी आपण सांबारला उकळ यायला ठेवणार आहोत. आता बघा, छान आपला सांबारला छान उकळ आली आहे. या सांबाराच्या वासानेच अगदी मन भरतंय. तुम्ही देखील नक्की ट्राय करा हा सांबार. त्यासोबत मी इडली आणि डोसा या दोन्हींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. सो जर तुम्हाला अगदी स्पंजी आणि मऊ अशा इडल्या आणि क्रंची कुरकुरीत डोसे बघायचे असतील कसे बनवायचे, तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघू शकतात. तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला, सांबार कसा वाटला हे कमेंट करून कळवा. त्यानंतर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या सांबारबद्दल इम्पॉर्टंट टिप्स सर्वांपर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे हे कमेंट करून नक्की कळवा. बघा, आपला सांबार तयार झालेला आहे. आता मस्त आपण याला सर्व करायचा आणि मस्त आस्वाद घ्यायचा आहे या सांबारचा. त्याच्या खमंग अशा वासानेच मन तर भरलेलं आहे. आता इडली, मसाला डोसा आणि आपली चटणी आणि सांबार यांना सर्व करून मस्त आपण त्यांचा आस्वाद घेऊया. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटलं हे कळवायला विसरू नका. धन्यवाद.